दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावी माझे हाती संतजणी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरी न खरे भवनदी. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावी माझे हाती संतजणी. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरणा संताचिया, चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, कृपादाने कथेचा विचारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आहे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावी माझे हाती संतजणी. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू, परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे, जगाचा संसार सुखाचा व्हावा आणि म्हणून स्वतःच्या संसाराची पूर्णाहुती देणारे महान भगवत भक्त जगद्गुरू श्रीमंत श्री संत श्रेष्ठ तुकोबराय महाराज यांचा संतपर, भक्तिपर, नामपर अशा वेगवेगळ्या अर्थानं घेता येणारा, अनेकांच्या पाठात असलेला, अनेकांच्या ऐकाव्यात असलेला आणि ज्याने कुणी पहिल्यांदा ऐकलाय त्यांचा जाता जाता अगदी सहज पाठ होऊन जाईल इतका गोड असा अभंग. देवाकडं काही मागता येईल का असाही अर्थ देणारा गोड असा अभंग आज 3 चरणांचा सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करत असताना थोडासा परिहार. खरं तर आमच्या माय मराठीला ज्ञानेश्वरीच्या रूपानं अमृताचे बोल शिकवणारे ज्ञानेश्वर माऊली आणि अवघ्या महाराष्ट्राच्या समतावादी संत परंपरेतील जगद्गुरू तुकोबराय महाराज आदी संत महंतांच्या पावनभूमीमध्ये, श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये सुरू असलेला सप्ताह सोहळा आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं हा सोहळा सुरू आहे. आजची 5व्या दिवसाची सेवा आहे. खरं तर आल्या आल्या इथं ज्या वेळेला असं मला व्यासपीठावर आल्यानंतर वाटून गेलं, सुरुवातीला 3 मूर्ती दिसल्या मला. आदरणीय आबांचं आगमन त्यानंतर झालं आणि मला वाटून गेलं, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश. आणि मग आबांची एंट्री झाल्यावर जाणीयेला या शब्दाचा अर्थ कळाला. तर ह्या 3 मूर्ती पाहिल्या सुरुवातीला आणि वाटलं की आज काय पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही सगळी पंचतत्व, पंचमहाभूत समोर आहेत. त्याच्यामुळं असं म्हटलं जातं की बऱ्याचदा म्हणतात की आपल्याला आज असे असे कीर्तनकार लाभले, हे आपलं भाग्य आहे. तर आम्ही श्रोते आणि वक्ते मिळून आपणा सर्वांना पाहून आम्हाला असं वाटतं की तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळतंय, हे आमचं सर्वांचं भाग्य आहे. आणि म्हणून खरं तर गोड असा सप्ताह सोहळा सुरू आहे. अखंड थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावाजलेला सप्ताह म्हणून ज्या सप्ताहाकडं पाहिलं जातं असा हा सप्ताह आहे. आणि मागच्या वर्षी सेवा झाल्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा ही संधी मिळते आहे. या पावन परिसरात आल्यानंतर, काशाई देवीच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर वाटून गेलं आज नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं नवदुर्गांची माहिती सांगितली जाते, पण ती आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये कशी भेटते, या वेगवेगळ्या भूमिका समजावून घेण्यासाठी रोज वेगवेगळ्या रंगात भेटते. आता तुम्हाला रोज आज 5वा रंग आहे नाही का,
हां, तर ही वेगवेगळे रंग कसे आहेत, ते भावभावनांच्या बाबतीत कसे आहेत, ते जगण्याच्या बाबतीत कसे आहेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज घ्यायचा आहे. आणि हे सांगत असताना खरं तर उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, देव्हाऱ्यावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथं पैजाऱ्याचे काम अधमासी तो अधम. आमचा सगळा जो काही बहुजन समाज आहे त्याची धर्मश्रद्धा, त्याला तत्वचिंतनाची जोड द्यायची आणि या मध्ययुगीन जीवनातलं जे जडत्व आहे ते नाहीसं करायचं, ही संतांच्या चळवळीची प्रेरणा होती. मग ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, नामदेव असतील, नाथरे असतील, सगळ्या संतांचं कार्य ज्या प्रेरणेतून अंकुरलं, ती प्रेरणा कुठली आहे तर उजळावया आलो वाटा. ते म्हणतात वाटा चांगल्या होत्या, मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मलिन झाल्या, त्या पुन्हा उजवण्यासाठी म्हणून आम्ही आलो. मग तुम्हा आम्हाला आजच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये सुद्धा या वाटांनी चालायचे. खरं तर तुमचं माझं सगळ्यांचं पाठ आहे. मार्ग दावुनी गेले आधी, दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे गए. पण या वाटा चालताना आजच्या 21व्या शतकामध्ये त्यातल्या त्यात मागच्या वर्षी मी ज्यावेळी बोलत होते तेव्हा एकदाही माझ्या तोंडातून AI हा शब्द आला नसेल. खरं तर हा इंग्रजी शब्द आहे, पण आज रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. 15 वर्षापूर्वी ज्यावेळी मी पहिलं कीर्तन केलं त्यावेळी AI काय हे मला माहिती नव्हतं. आता मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI त्याचा लॉंग फॉर्म होतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यानं आता अख्खं जग बदलवून टाकलं आहे. अगदी वर्षभरापूर्वी माहीत नसलेला, बऱ्याच अंशी बऱ्याच लोकांना माहीत नसलेला शब्द आज रोजचा परवलीचा होऊन गेलेला आहे. कारण सगळं काही AI जनरेटेड यायला लागलं आहे. म्हणजे तुम्ही शेतीच्या क्षेत्रात बघाल तिथं AI आले. तुम्हाला ऊस जर तुम्ही लावला तर किती काळानं त्याला पाणी द्यावं लागेल, किती प्रमाणात द्यावं लागेल हे सगळं कॅल्क्युलेट करून सांगते. बरं किती दिवसांनी द्यावं लागेल ते सांगते, वाढ कशी आहे काय ते सगळं AI सांगते. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता, थोडक्यात मराठीत सांगायचं म्हटलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा हा काळ आला आहे. ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करायचं आहे, AI सगळं कॅल्क्युलेशन करेल. पंढरीच्या वारीमध्ये किती वारकरी आले होते, कुणी काउंट केलं? AIनं काउंट केलं. हे सगळं आर्टिफिशियल आलेलं असताना, सगळं मशीनच्या आधारे मिळत असताना सगळ्या गोष्टी मिळतील, परंतु माणूस म्हणून आम्ही जे समृद्ध होतो आहोत, माणूस म्हणून भावभावना ज्या माणसाला मिळालेली देण आहे. आता प्रत्येक कामाला रोबोटसुद्धा मिळायला लागले. अशा अनेक देश आम्ही पाहिलेत की जिथं रोबोट कामं करतात. एवढंच नाही तर रोबोटला इमोशन कळत नाही, पण असेही रोबोट आलेत की त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ना ते तुम्हाला दरवाजापर्यंत सोडवायला येते. इथपर्यंत काळ आला आहे. पण हे सगळं असताना इमोशन्स नावाची जी गोष्ट आहे, भावभावना, ही मात्र कधी कुठल्या मशीननं विकत घेता येणार. आणि म्हणून ही जी भावना आहे ती आम्हाला लाभलेली देण आहे. त्या भावनेबद्दल बोलायचं आहे. मी म्हणेल नवरात्रामध्ये काय आहे, नवदुर्गांचं रूप म्हणजे भावनांचा क्रॅश कोर्स आहे. म्हणजे आमच्याकडं ते इंजिनिअरिंगला मेडिकलला जी मुलं जातात ॲडमिशन घ्यायचं म्हटलं की म्हणतात 2 महिन्यात क्रॅश कोर्स लावा, झटपट शिकून मोकळे व्हा. का? अटेन्शन स्पॅन कमी झाला, थांबायला वेळ नाही. हां, पण भावनांचा क्रॅश कोर्स नवरात्रीत कसा आहे, नवदुर्गांचं रूप पाहताना आता प्रत्येकाच्या स्टेटसला रोज एका देवीचं रूप पाहतोय आपण, फक्त स्टेटसला टाकतोय पण काय लिहिलंय काय तिचं नावही लक्षात नसते बरं का, पण स्टेटसला मात्र दिसतंय. मग पहिलं आजचं रूप कुठलं तर देवी शैलपुत्री. ती कोण आहे तर ती आदिमाया आहे. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती ह्या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतील शक्ती रूपानं तर आदिशक्ती म्हणून जिचं रूप आहे ती शैलपुत्री देवी पहिलं रूप आहे. दुसरं रूप कोणतं आहे, ब्रह्मचारिणी देवीचं रूप दुसरं मानलेलं आहे, कारण ती ब्रह्मप्रदापर्यंत नेऊन पोहोचवते म्हणून ती मोक्षदायिनी ब्रह्मचारिणी आहे. तिसरं रूप कुठलं आहे तर चंद्रघंटेचं रूप आहे. तिच्या हातात चंद्रासारख्या घंटा आहेत म्हणून चंद्रघंटा म्हणून तिला नाव दिलेलं आहे. ती काय करते तर ती प्रचंड ऊर्जेचं ठिकाण आहे. तुम्हा आम्हाला एखादं काम करण्यासाठी ऊर्जा देणारी ती आहे. एवढंच नाही तर तिला पाप क्षालिनी, तुमचा जर विचार मनामनातले विचार, पाप क्षालनाचे विचार जर मनात निर्माण व्हायचे असतील आणि चांगला माणूस बनण्याचा मार्ग तुम्हाला हवा असेल तर चंद्रघंटेची उपासना केली जाते म्हणून तिसरं रूप तिचं ते आहे. बरं, चौथं रूप मग म्हणतो आम्ही देवी कुष्मांडा. कुष्मांड म्हणजे काय, कोहळ. कुष्मांड या शब्दाचा अर्थ होतो कोहळ. आपण बघा नवचंडी यज्ञ करताना त्या यज्ञामध्ये काय टाकतात, कोहळं टाकतात. जुन्या माणसांना माहिती असेल, मी नाही कधी पाहिलं पण मी फक्त वाचलंय, फक्त ऐकले की कोहळं टाकलं जातं नवचंडी यज्ञ करताना.
कारण तुमच्या आमच्यातल्या वाईट विचारांचा त्याग व्हावा हा त्याच्यामागं हेतू आहे. आणि म्हणून आत्मविश्वास देणारी, म्हणजे मी म्हटलं ना भावनांचा क्रॅश कोर्स, त्याच्यामध्ये या सगळ्या भावना येतात. आत्मविश्वास देणारी म्हणून तिचं ते 4थं रूप आहे देवी कुष्मांडा. 5वं रूप कुठलं आहे? स्कंद मातेचं. स्कंद म्हणजे कार्तिकेय. मग तिच्या त्या रूपामध्ये तिला जे 4 हात आहे त्याच्यामध्ये तिनं 2 कमलपुष्प घेतलेली आहे, एका हातामध्ये कार्तिकेय. हां, आणि म्हणून स्कंद म्हणजे शांतता, प्रेरणा, त्या शब्दाचा अर्थच असा होतो. ते देणारी ती देवी, तिचं ते 5वं रूप आहे. वेगवेगळी रूपं आहेत. मी म्हटलं भावनांच्या क्रॅश कोर्ससोबत ही रूपं जोडा. 6वं रूप कुठलं आहे? तर देवी कात्यायनी. तिचं रूप पाहिलं की दुर्गा म्हणून तिच्याकडे आम्ही पाहतो. अर्थही असा आहे, कथेनं सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यावेळी महिषासुरानं सगळ्या देवांचा पराभव केला, हा पराभव झाल्यानंतर मग कात्यायनी मुनींनी काय केलं? सगळ्या देवांना एकत्रित बोलवलं आपल्या आश्रमामध्ये. सगळ्या देवांचं तेज एकत्रित केलं आणि त्यातून एका देवीची निर्मिती केली, म्हणून तिला कात्यायनी म्हटलं जातं. हे 6वं रूप आहे. 7वं रूप कालरात्रीचं आहे. म्हणजे जो काळ आहे, जो सगळा नाश करू शकतो, त्या काळाला सुद्धा जिची भीती वाटावी ती कालरात्री देवी आहे. तिचं ते 7वं रूप आहे. 8वं म्हणजे महागौरी. पार्वतीचं रूप होतं काळ्या रंगाचं, भगवान शंकराचं रूप होतं कर्पूर गौरम. हां, मग पार्वतीला नेहमी थट्टा सहन करावी लागायची. मग तिनं ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवानं वर दिला की आता तुझं रूप आता गोरगोमटं होईल, म्हणून देवी महागौरी जी आहे ती त्या रूपात म्हणजे 8व्या रूपात आम्हाला भेटते. आणि 9वं रूप कुठले तर सिद्धिदात्रीचं रूप आहे. त्यामध्ये काय आहे तर अष्टम सिद्धी ज्या आहेत, साध्य प्रत्येकाला हवं असतं वेगवेगळ्या भावभावनांच्या बाबतीत, तर त्या सगळ्या सिद्धी प्राप्त व्हाव्यात याकरता देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. अशा पद्धतीनं ही नवरूप नवदुर्गांची पाहत असताना मी या नवदुर्गांना जोडते आजच्या काळामध्ये. आज ही उभं राहिलेली जी पोरं आहेत ना, आता बसलेत हां, पण ही सुद्धा रूपं खऱ्या अर्थानं मी म्हणेल आजच्या आर्टिफिशियल बुद्धिमत्तेच्या काळात, आजच्या मोबाईल कम्प्युटरच्या काळात ही उभं राहतात. ती खऱ्या अर्थानं ही रूपं आम्हाला बघायला मिळतात, हे आमचं भाग्य आहे. कारण ज्या ज्या पिढ्या पिढ्या पुढं सरकत चाललेल्या आहेत ना, त्या प्रत्येक पिढीला एक वेगवेगळ्या रूपानं पाहायला आम्हाला मिळतं आहे. पण आजची जी पिढी आहे, जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत जन्माला आलेली आहे, ती पिढी जर 2 बोल कानावर पडावेत याकरता कीर्तनाला येऊन बसत असेल तर खऱ्या अर्थानं आपलं उज्ज्वल भविष्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर आजचा अभंग जो घेतला आहे तो या सगळ्या विचारांना सामावून घेणार आहे. आजचा अभंग जो आहे तो सांगतोय की देवापर्यंत पोहोचायचं आहे, पण देवा द्यायचं असेल तर हेच द्या. तुकोबराय म्हणतात की तुमच्या दासाचाही दास मला करून द्या, हा आशीर्वाद मला हवा आहे. 9 प्रकारची जी भक्ती आहे ती माझ्याकडून घडावी. आणि म्हणून नवरात्रामध्ये 9 दिवस आम्ही भक्ती करत असतो. मग ती नवविधा भक्ती जी आहे त्यामध्ये तुमचं माझं सगळ्यांचं पाठ आहे. भक्ती करत असताना पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तदहम भक्ती प्रयत्मश्नामी प्रयतात्मनः. या 9 भक्ती कुठल्या? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. अशी भक्ती आमच्याकडून घडावी हे जर वाटत असेल तर या मार्गानं जायचे. तो मार्ग कुठला आहे? मार्ग दावुनी गेले दयानिधी संतते. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग भरवशाने भेटे. चला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंगाला भेटायचं असेल तर मग जेव्हा कानावर शब्द पडतात, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, मनामध्ये त्या भावनांच्या बद्दल आपल्याला बोलायचे. आणि म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबारांची गोड ओवी आहे. माऊली असं म्हणतात, चंदनाते काय सेनी चर्चावे.
अमृताते केऊ ते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवे. तुम्ही चंदनाला कशाचा लेप देऊन त्याची शीतलता अनुभवू शकत नाही. अमृताला कशानं रांधून त्याची आवीट गोडी चाखता येणार नाही. आकाशाला कशाचा मंडप घालून त्याची उंची मोजता येणार नाही. जगामध्ये या सगळ्या गोष्टी जशा अशक्य आहेत तसे ज्ञानोबा तुकोबा शब्दात मांडणं अशक्य आहे. म्हणून ते स्वतः सांगतात, तुका चालवितो कावडी, प्रवृत्ती निवृत्ती रोकडी. पण बऱ्याचदा असं होतं, आता आम्ही स्वतः ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, मी सध्या युनिव्हर्सिटीच्या रेडिओला माझा पार्ट टाईम जॉब सुरू आहे आणि स्वतः मी पेशानं इंजिनियर आहे. पण ज्या वेळेला मी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करते, दिवसभरातल्या माझा बऱ्यापैकी वेळ कम्प्युटरच्या समोर जातो. 2-3 तास त्या कम्प्युटर समोर असते आणि मनातल्या मनात विचार सुरू असतात, बॅक ऑफ द माइंड, की या गणितानं म्हणजे गणित विषय लागतो, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर गणित बरंच काही शिकवतं. त्या गणितानं खूप काही शिकवलं आहे. आणि मग आमचे गुरुजी लहानपणी सांगायचे, नीलम तुला जर गणित सोडवायचं असेल तर आधी तुला कंस सोडवता आला पाहिजे. आता कळतंय भगवान गोपालकृष्णानं दुसरं तिसरं काही नाही केलं. काय केलं? आणि म्हणून आगासूर मारिला, जरासंध चिरिला, कंस मामा ठार केला, ओळख मला कोणाचा मी कोण राधे, ओळख मला. त्याला ओळखणं साधी सोपी गोष्ट नाही, पण तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक गोष्टी मागची निर्मळ भावना घेता आली पाहिजे. अनेक ठिकाणी लोक प्रश्न विचारतात. आता आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये दशक्रिया विधींना प्रवचन ठेवण्याची प्रथा आहे. तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही. तर सातारा सांगली भागात जाल तर तिथं आमच्या महिला 10व्याला सुद्धा जात नाहीत, अंत्यविधीला सुद्धा जात नाहीत. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी प्रथा आहे. अनेक ठिकाणी प्रश्न विचारतात की बाबा माणूस गेल्यानंतर त्याला ते मोक्ष मिळण्यासाठी कावळा शिवला म्हणजे मोक्ष वगैरे, याच्यात काही लॉजिक आहे का? आता आमची जी पिढी आहे ती आमची पिढी आम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारते, तुम्ही स्वतः तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ह्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवता? काही लोक म्हणतात, आता अनेक पॉडकास्टचा काळ आलेला आहे, अनेक ठिकाणी अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. समोर आता आपण जे बोलतोय ते यूट्यूबवरून सगळं महाराष्ट्रामध्ये पोहोचत असणारे वारकरी कीर्तन चॅनलचे दादा आहेत, त्यांनाही बऱ्याच प्रतिक्रिया येत असतील की लोक म्हणतात हे 9 रंग जे आहेत ते 9 रंग काय कुठल्या ग्रंथात बिनतात काही सापडत नाहीत, पण हे उगाच बिझनेसचा फंडा आहे म्हणून ते 9 रंग वगैरे. पण त्याच्या मागची निर्मळ भावना जर घेतली तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. टीका करत राहिलो तर ते सापडतच राहील. दुसऱ्यांमधले जितके दोष पाहाल तितके ते सापडत जाईल, बरोबर ना? जर चांगलं शोधायचा प्रयत्न केला तर बरंचसं काही सापडत जाईल. माझे आजोबा म्हणायचे, इतरांमधले दोष पाहून परिस्थितीचं कधीच निदान होत नसतं. आम्ही आमच्यातले दोष पाहायचे, एखादा संपवायचा प्रयत्न केला अख्खं जग बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा अर्थ असा आहे की निर्मळ भावना. आता एक छोटं उदाहरण देते. एका नव्यानं सासूबाईच्या भूमिकेत प्रवेश केलेल्या सासूबाईनं काय केलं, तिच्या मुलाचं लग्न जमलं. मुलाचं लग्न जमल्यानंतर जुन्या काळापासून एक प्रथा चालत आली आहे बघा, मुलगी उचलून आणणे. म्हणजे काय? अशी खांद्यावर उचलून आणायची. म्हणजे काय? सगळं खर्च कुठली मंडळी करणार? सासरकडची मंडळी करणार. आणि लग्नही ज्या सासरी ज्या गावात तिला दिलं जाणार आहे त्याच गावात होतं, बरोबर? सगळा खर्च ही मंडळी करतात. आता मुलगी उचलून आणणार. एकुलत्या एका मुलाचं लग्न जमलं, मुलगी उचलून आणायची ठरलं. लग्न गावच्या मंदिरामध्ये, हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोरच्या सभामंडपामध्ये लग्न लागणार आहे. आणि एकुलता एक मुलगा आहे आणि त्याची जी आई आहे ती आता नव्यानं कुठल्या भूमिकेत जाणार आहे? सासूबाईच्या भूमिकेत जाणार आहे. तिनं काय केलं, मंगलाष्टिका सुरू झाल्या. घाई गडबडीनं शेवटच्या मंगलाष्टिकेला अक्षदा टाकल्या आणि घाई गडबडीनं घरी आली. कशासाठी? का तर तिला सुनबाईच्या गृहप्रवेशाची तयारी करायची होती. पूर्वीच्या काळी सगळं काही पॅकेज दिलं जात नव्हतं. आता प्रत्येक गोष्टीत पॅकेज आहे. सप्ताहसुद्धा पॅकेजमध्ये. अहो ते विणा घेणं सुद्धा ठेवत नाही तो. म्हणजे एका गावात तर म्हणले आम्ही सगळं पॅकेजमध्ये दिलं आणि विणा फक्त म्हटले गावकऱ्यांनी घेऊया. आणि विणा घेतला. एकानं सांगितलं बाबा 2 तासानंतर तुझा नंबर आहे. 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. याला बाहेर जायलाही काही संधी मिळेना, कुणी येईना कुणी नाही. शेवटी त्यानं मारुतीरायाच्या गळ्यात विणा घातला. तर म्हटलं देवा हा तुझा तू सांभाळ, मी सगळं पॅकेजमध्ये. तो काळ तसा नव्हता, पॅकेजमध्ये सगळं दिलं जायचं नाही. आणि मग सासूबाई आल्या, त्यांनी छान अशी गृहप्रवेशाची तयारी केली. आणि काय केलं तर उंबऱ्यामध्ये छान माप मांडलं, छान फुलं वगैरे टाकली, सुंदर अशी तयारी झाली. पण सासूबाईंच्या लक्षात आलं की कुठून तरी वेगळा काहीतरी असा वास येतोय.
कुठला वास येतोय, कशाचा वास येतोय. त्यांनी सगळीकडं सगळे कोपरे बिपरे शोधले, सगळीकडं शोधलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं एका कोपऱ्यात कुठंतरी एक मांजर मरून पडलेली होती. काय मांजर. सासूबाई म्हटल्या आता शेवटची मंगलाष्टिका झाली, घाई गडबडीने आता वऱ्हाड येईल, मुलगा आणि सुनबाई येतील, आणि या मांजर मरून पडलेले ह्याचा वास जर कुणाला आला तर 4 लोक काय म्हणतील. आपणही बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणत असतो 4 लोक काय म्हणतील. 4 लोक, हे 4 लोक आजपर्यंत तुम्हाला आम्हाला कुणालाच सापडलेले नाहीत. तुमच्यापैकी कुणाला सापडले असेल तर जाता आता मला सांगा. हां, तर 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, या विचारानं सासूबाई म्हटल्या की आता या मांजराची आपण काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे. मग काय केलं, गडबडीनं ते मांजर उचललं, उंबऱ्यापर्यंत आल्या. पण सासूबाईंच्या लक्षात आलं की आता मुलगा आणि सुनबाई अशा टप्प्यात आलेत की आपण जर बाहेर पाऊल टाकला उंबऱ्याच्या बाहेर आणि तिथून जर मांजर फेकलं, त्या मांजराची विल्हेवाट लावायची, पण बाजूला खड्ड्यात त्यात फेकायचं होतं, पण चुकून जर कोणी बघितलं तर लोक काय म्हणतील. म्हणून सासूबाईने काय केलं, उंबऱ्याच्या आतमधूनच ते मांजर लांब असं खड्ड्यात फेकून दिलं बाजूला, घराच्या बाजूला. सासूबाईंना वाटलं कुणीही पाहिलं, पण आता सुनबाई पहिल्यांदाच घराकडे येत होती, तिची बारीक नजर होती. सासूबाईंनी मांजर फेकायला आणि सुनबाईनं बघायला एकच गाठ झाली. ती काय समजायचे ते समजली, तिनं काही प्रश्न केले नाहीत, काही नाही. ती आली, माप ओलांडलं, तिचा गृहप्रवेश झाला, तिचा संसार सुरू झाला. हळू मग तिला मुलगा झाला, तिचाही मुलगा मोठा झाला. योगायोग बघा, तिच्या मुलाचंही लग्न जमलं, तिचाही एकुलता एक मुलगा, तिच्याही मुलासाठी मुलगी उचलूनच आणायचं ठरलं, त्याचंही लग्न मंदिरामध्येच लावायचं ठरलं. आणि योगायोग एवढा मोठा की लग्न लागलं. आणि मग हिनं काय केलं, सासूबाईनं जसं शेवटच्या मंगलाष्टिकेला गडबडीनं अक्षदा टाकून आपल्या गृहप्रवेशाच्या तयारीला गेल्या होत्या, या सुनबाईनंही तेच केलं. गडबडीनं अक्षदा टाकल्या आणि गृहप्रवेशाच्या तयारीला घरी आली. माप बीप मांडलं, सगळं फुलं बिलं टाकली, सगळी छान तयारी झाली. पण या वेळेला काही मांजर बिंजर मरून पडलेलं, हिनं बळच मांजर मारलं. आता ज्यांना कळालं त्यांना कळालं, इथपर्यंतच होता दृष्टांत, बाकीच्यांना जाता होता कळेल. लक्षात आलं का, हिनं बळच मांजर मारलं. आणि सुनबाई अशा टप्प्यात आली, आता जिनं मांजर पहिलं फेकलं होतं, खरोखर मेलेलं मांजर, ती आज सासूच्या भूमिकेत आहे. आता जिनं फेकताना बघितलं होतं ती सासूबाईच्या भूमिकेत, आणि तिला कोण येणार आहे, सुनबाई. हिनं बळच मांजर ते मारलं आणि सुनबाई अशा टप्प्यात आली की तिला दिसेल अशा टायमिंगला ते उंबऱ्याच्या आतमधून फेकून दिलं. याचा अर्थ काय, या सुनबाईनं जिनं बळच मांजर मारलं, तिनं आयुष्यभर सासूबाईंना विचारलंच नाही की आत्या तुम्ही मांजर का फेकलं. बरोबर ना. तसंच आहे, आम्ही आमच्या आधीच्या पिढ्यांना कधी विचारलंच नाही नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास का करता. त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी त्यांच्या आधीच्या पिढ्यांना विचारलंच नाही की नवरात्रीला भेंडी का चालते. त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी त्यांच्या आधीच्या पिढ्यांना विचारलं बाकी उपवासाला नाही, पण राजगिरा याच उपवासाला कसं चालतो. त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी त्यांच्या आधीच्या पिढ्यांना विचारलंच नाही की हा साबुदाणा मुळात इंडियामधला नाही आहे, हा परदेशातून आलेला आहे, आणि तो उपवासाला का चालतो हे त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी त्यांच्या आधीच्या पिढ्यांना विचारलंच नाही. सांगायचं तात्पर्य हे आहे की या सगळ्याच्या मागं आहे निर्मळ भावना. तू म्हणाल कशी काय, जिनं बळच मांजर मारलं तिच्या मनात सुद्धा निर्मळ भावनाच होती. कशी काय, आपल्या सासूबाईंना फॉलो करणे. तिनं काय केलंय, फक्त आपल्या सासूबाईंनी जसं केलं तसंच केलंय की नाही, बरोबर ना. त्यामुळं आपण ज्या प्रथा परंपरा चालवत पुढे आलेलो त्याच्यामागं निर्मळ भावना आहे की सगळ्यांनी एकत्रित येणं ही त्याच्या मागची निर्मळ भावना आहे. सगळ्यांनी मिळून उत्सव साजरा करणं ही त्याच्या मागची निर्मळ भावना आहे. आणि ही निर्मळ भावना जर लक्षात ठेवली तर मला वाटतं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी ही निर्मळ भावनाही आमच्या मनात असली पाहिजे. मौली महावैष्णव ज्ञानोबराय तुकोबरायांची प्रमाण, तुकोबरायांचे विचार तुम्हा आम्हाला हे सांगून समृद्ध करतात की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. मी सुरुवातीला सांगितलं की भावनांचा क्रॅश कोर्स आजच्या कीर्तनामध्ये करायचं आहे आपल्याला. याचं कारण असं आहे, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. इतकं सोपं आहे का ते. आणि हे चित्त शुद्ध करायचं असेल, आत्ता सगळ्यांचं चित्त कीर्तन ऐकते असं अजिबात नाही. प्रत्येकाचं चित्त अनेक प्रकारचा विचार करत असेल. कुणाचं चित्त कुठं असेल, कुणाचं चित्त एका मिनिटात गेट ऑफ इंडिया बघून येते, कुणाचं चित्त कुठं जाते सांगू शकत नाही. पण हे एकाग्र करणं साधी सोपी गोष्ट
ते जर एकाग्र करायचं असेल तर देवाचा, त्या नामाचा आम्हाला छंद लागला पाहिजे. आणि मी म्हणेल की आल्या आल्या ज्यावेळी कानावर रूप पाहता लोचनी पडलं, तेव्हा नकळतपणे ज्याला कधी भजनात बसलेला नसेल एखादा, त्याच्या कानावर ते शब्द गेले असेल, त्याला 2 मिनिटासाठी तरी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तिथं जावं वाटलं असेल. इतकं त्या म्हणजे जेव्हा जेव्हा त्या गवळणींचं चित्त भगवंताच्या चरणी समर्पित झालेलं होतं, तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था जर पाहिली तर कशी होती? लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद. ओ ऐकुनी वेणूचा नाद, 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 ऐकुनी वेणूचा नाद. निघाली लगबग पाण्याला, निघाली लगबग पाण्याला, रिकामा घेऊन या गेला, रिकामा घेऊन या गेला. हे गिरीधर गोविंद, गोविंद, गिरीधर गोविंद, गोविंद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा त्या भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे. आणि म्हणून हा जो काही सोहळा आहे, जो आपण साजरा करतोय, त्याच्या मागची ती भावना, ती निर्मळ भावना तीच आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची एक गोड ओवी आहे. माऊली म्हणतात, ज्ञानाग्निचेनी मुखे जेने जाळीली करमी अशेके, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला स्वची ओळख व्हावी. मुळात 2-3 टप्पे आहेत स्वच्या ओळखीपर्यंत. मग त्याच्यामध्ये तुकोबरायांनी म्हणावं, थोडे परी निरे व्हावे. थोडक्यात ते आम्हाला समजलं पाहिजे. एवढंच नाही तर थडी आहिक्य परत्र तुका म्हणे समतीर, दोन्ही थड्या दुथड्या भरून आनंद हवा असेल तर तो इथं आहे. आणि म्हणून त्यांनी फार विशेष काही सांगितलं नाही. ते साधं साधं म्हणतात की तुम्हाला जर भवरोग झाला तर ब्रह्मरस घेई काढा, जेने पिडा ए पथ्य नाम विठोबाचे, 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 अधिक वाचन ठेवी, अधिक वाचन, ओ पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. अर्धा रोग औषधानं बरा होतो, अर्धा रोग पथ्य पाळल्यानं बरा होतो. आयुर्वेदानं सांगितलं, कडवून कडवून केला जातो तो काढा आणि सडवून सडवून केलं जातं ते आसव. मेडिकलच्या क्षेत्रात कोणी असेल तर माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. पण आता हे जे आहे ना पथ्यनाम विठोबाचे किंवा ब्रह्मरस घेई काढा, हे आम्हाला आजच्या पिढ्यांना सांगायची गरज निर्माण झाली. आरोग्याची काळजी घ्या. नवदुर्गांची ओळख करून देत असताना भावनांच्या बाबतीत आणि शारीरिक आरोग्याच्या बाबतीत सुद्धा काळजी घ्या, हे आवर्जून सांगायची गरज आजच्या काळाला आहे. बरं, आरोग्याच्या बाबतीत आजकाल असे काही आजार निघालेत की त्यांची नावं सुद्धा आम्हाला घेता येत नाही. अगदी काल परवापर्यंत बोलत असलेली व्यक्ती आज आपल्यात नाही, अशी अचानक बातमी धडकते आमच्या समोर येऊन. बरं, त्याचा विचार करायला सुद्धा आम्हाला वेळ नाही, कारण आमचा अटेन्शन स्पॅन कमी झाला. बरं, यामध्ये कसं आहे, सगळं पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी हे सांगताना मला आजची परिस्थिती आजच्या काळाची सांगावीशी वाटते. सेटिंग आणि सोर्स हे 3 शब्द आहेत. एखादा आजार जर तुम्हाला झाला तर तुम्हाला कसा सेट मिळतोय उपचारांचा, त्यावर
बरंच अवलंबून आहे. जर तुम्हाला चांगला डॉक्टर मिळाला तुमच्या नशिबात असेल तर तुम्ही लवकर बरे व्हाल. तुम्ही म्हणाल का एखाद्यानं जावं डॉक्टर काय दुखतंय? हा डोकं दुखतंय. किती दिवस झाले? एवढे दिवस झाले. MRI करावा लागेल, CT स्कॅन करावा लागेल. काही लोकांना तर त्या मशीनमध्ये जायच्या टेन्शनच हार्ट अटॅक आलेले. खरं आहे की नाही? अशी एकही व्यक्ती नसेल की ज्यांना त्या मशीनमध्ये जाताना टेन्शन आलं नाही, बरोबर? पण एखादा डॉक्टर असा भेटला, काही नाही झालं हो तुम्हाला, असे बरे व्हाल. फार तर काय थोडंफार MRI ते करून घ्यावं लागेल, फक्त आपल्या नावापुरतं चेक करायचं म्हणून, पण काही झालेलं नाही तुम्हाला. तिथंच अर्धा हजार बरा होतोय. तुम्हाला उपचार करणारा कसा मिळतोय त्यावर बरंचसं अवलंबून आहे. त्यानंतर सेटिंग म्हणजे काय, वातावरण कसं आहे. तुम्हाला जर मोटिवेट करणारे लोक असतील तर तुम्ही लवकर बरे व्हाल, पण तुम्हाला डिमोटिवेट करणारे लोक असतील तर मात्र अवघड आहे. आजूबाजूला कशी लोक आहेत त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. हा इफेक्ट, वातावरणाचा इफेक्ट फक्त आजारांच्या बाबतीत असं नाही बरं का. तुम्ही रामायणात जा, तुम्ही महाभारतात जा, रोजच्या जगण्यात वातावरणाचा इफेक्ट आहे. इलेक्शन असलं, रिझल्ट दुसऱ्या दिवशी आहे, आदल्या दिवशी एकमेकांना फोनाफोनी असते, या गावातून त्या गावात, या नातेवाईकाकडून त्या. काय वातावरण कसं आहे? ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी पण वातावरण कसं आहे? वातावरणावर बरंच अवलंबून आहे. महाभारतामध्ये जाल तर कर्ण माहीत नाही अशी एकही व्यक्ती इथं नाही. म्हणजे आमच्या पिढ्यांना तर आम्ही लहानपणी कर्ण कुठं पाहिला पहिल्यांदा? महारथी कर्ण तो महानो से महान. तेव्हापासून कर्ण कळायला लागलं. काय अद्भुत असं रसायन आहे कर्ण म्हणजे. 18 दिवस महाभारतातलं युद्ध चाललं. 14व्या की 15व्या दिवशी काहीतरी कर्णाकडं नेतृत्व आलं, आणि कर्णाकडे ज्यावेळी नेतृत्व आलं, सगळ्यांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा उंचावल्या की कर्णाकडे नेतृत्व आलं म्हणजे युद्ध जिंकण्याचे चान्सेस वाढले. हा जो कर्ण होता तो उत्तमोत्तम योद्ध्यांपैकी एक असलेला होता, आणि तो उत्तम असा योद्धा होताच. पण पुन्हा बैठक बसली कौरवांच्या पार्टीची, सगळ्यांची मिटिंग झाली. म्हणे हा कर्ण जरी उत्तम योद्धा असला तरी त्याला सारथी चांगला मिळाला पाहिजे, बरोबर ना? कारण समोर कोण आहे? अर्जुन आहे. सारथी कोण आहे? साक्षात भगवान परमात्मा आहे. आणि तो अर्जुनाला मोटिवेट करणार आहे, बरोबर ना? तो अर्जुनाला सांगतोय की समोर तुझे सगळे आप्त स्वकीय दिसत असले तरी ते अधर्माच्या बाजूने आहे. त्यामुळे यदा यदा ही अर्जुनाला बळ देणारा सारथी अर्जुनासोबत आहे. त्यामुळे कर्णाला सुद्धा चांगला सारथी मिळाला पाहिजे. मग त्या मीटिंगमध्ये ठरलं की म्हटले शल्य नावाचा जो राजा आहे त्याचं नाव फायनल झालं. हा उत्तम सारथ्य करतो आणि याला द्या सारथ्य करायला. शल्यानं सारथ्य करायला मान डोलावली. शल्य म्हटलं हो सारथ्य करायला मी तयार आहे. पण हा जो शल्य होता तो कौरवांचा मांडलिक होता, म्हणजे तो कौरवांच्या बाजूनं लढत होता. तो कौरवांचा मांडलिक होता फक्त, म्हणजे फक्त शरीरानं कौरवांच्या बाजूनं होता, मनानं मात्र पांडवांच्या बाजूनं होता. शल्य म्हटला मी सारथ्य करायला तयार आहे, तुम्हाला बोलायला जागाही ठेवणार नाही, असं उत्तम सारथ्य मी करून दाखवेल. फक्त माझी एक अट आहे. अट काय? अट अशी आहे की सारथ्य करताना मी काहीही बडबडेल. सारथ्य करताना मी काहीही बडबडेल. कर्ण म्हटलं काही बोलू द्या, मला सारथ्य चांगलं होण्याशी मतलब आहे. युद्ध सुरू झालं. कर्णानं आपल्या पात्यातले बाण काढले, बाण सोडायला सुरुवात केली. जसे काही कर्णानं बाण सोडायला सुरुवात केली तसे शल्यानेही त्याचे वाघबाण सोडायला सुरुवात केली. तू काय सुतपुत्रच आहेस? तुझ्याकडून झालंय काय आजपर्यंत? काही नाही. आजपर्यंत तू पळकुटेपणाच केलाय, इथून पुढे तू तेच करणार आहे, तुझ्याकडून काही होणार नाही. असे काय वाघबाण सुटले, असे काय वाघबाण कर्णाच्या कानामध्ये गेले की कर्णाचा सुद्धा तेजोभंग झाला. मग रथात चाक अडकणं वगैरे त्या गोष्टी पुढच्या. कर्ण भिडता समरांगणी, कर्ण भिडता समरांगणी, कर्ण भिडता समरांगणी, कर्ण भिडता समरांगणी. पाणी व्यापी येलारणी, पाणी व्यापी येलारणी, हरी हरी पाणी व्यापी येलारणी, पाणी व्यापी येलारणी. माथ्याची पाडोनी तेथे दात तयाचे, माथ्याची पाडोनी
कर्णाचा सुद्धा काय झाला, तेजोभंग झाला. आपला मुद्दा होता वातावरणाचा इफेक्ट. खूप असतो बरोबर ना. वातावरणाचा इफेक्ट किती आहे. मागच्या वर्षीचं कीर्तन ओपन ग्राउंडला होतं, आत्ताचं कीर्तन बंदिस्त आहे. पण वातावरण कुठलंही असू द्या, ठिकाण कुठलंही असू द्या, ते वातावरण निर्माण करणारी माणसं असतील तर ते आपोआप तयार होते. म्हणून तो वातावरणाचा इफेक्ट आहे. तुमच्या आजूबाजूला कशी माणसं आहेत त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आमच्या कानावर रील्स आमची पिढी स्क्रोल करते करते कानावर पडतं, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्या गारव्या, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा. कानावर पडलं की पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटते. कृष्ण आणि सुदामा, दोन शब्द, दोन नावं समोर आली की मैत्री हा शब्द उच्चारायची गरज पडत नाही, बरोबर ना. आणि म्हणून ही नाती जगामध्ये किती महत्त्वाची आहेत हे सगळं सांगण्यामागचं कारण असं आहे की वातावरणाचा इफेक्ट आणि त्याच्याकडून आपण इथपर्यंत पोहोचलो. सांगायचं तात्पर्य हे, माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, या सर्वांनी आमच्यापर्यंत जे पोहोचवलं ते पुढे घेऊन जायचं आहे. आणि नवरात्रीच्या निमित्तानं हा सोहळा संपन्न होत असताना दास्यत्व करायचं आहे, पण ते विचारांचं करूया. दास्यत्व करायचे ते समृद्ध विचारांचं करूया. आणि म्हणून म्हटलं की मी ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल. आणि पथ्य नाम, आता पथ्य कुठलं आहे तर भगवंताचं नाम मुखात असलं पाहिजे, हे आमचं पथ्य असलं पाहिजे. रोजच्या काळामध्ये, आजच्या काळात पथ्य कुठलं आहे तर 4-2 दिवसातून चांगलं काहीतरी कानावर पडलं पाहिजे, 4-2 दिवसातून शांतपणे बसलं पाहिजे, रोज दिवसातले 5 मिनिटं का होईना स्वतःला दिले पाहिजे. कारण आजचा काळ असा आहे की कुठला तरी डेटा मी वाचला, सर्वे वाचला, त्याच्यामध्ये असं होतं की भारतातलीच नाही संपूर्ण जगभरातली लोक दिवसभरातले 3 तास ओव्हर थिंकिंग करतात, एवढे विचार करतात. अतिविचारांचा काळ आला. आणि म्हणून आता आमच्या नव्या पिढ्यांना काय हवं आहे तर नव्या पिढ्यांना स्लो लिव्हिंग हवं आहे. म्हणजे काय, शांतपणे जगणं. हे कुणी जगले, ही समोर जी जुनी माणसं बसलेली आहेत त्यांनी ते जगले. तो काळ पुन्हा आम्हाला हवा आहे. तू म्हणाल कसं काय, नेपाळमध्ये अख्खं सरकार उलथवून टाकलं. कुणी, जेनजी. आता हे जेनजी काय, काल मी कुठल्या तरी कीर्तनात कार्यक्रम झाल्यानंतर एकानं मला विचारलं हे जेनजी काय हे पण सांगत चला. का, तुम्ही म्हणले AI सांगितलं मग जेनजी सांगायचं राहून गेलं. म्हटलं हे आम्ही कीर्तनात कसं काय सांगावं. तुम्ही सांगा म्हणे कसं सांगायचं त्याचं सांगा, पण ते आम्हाला कळू द्या काय. तर जेनजी नावाची पिढी आहे हो. त्या पिढीचा आत्ताचा जो काळ सुरू आहे त्या काळाला काही वर्षानंतर इतिहासामध्ये जेनजी रिव्होल्युशन म्हटलं जाणार आहे. आणि म्हटलं जातं आहे का, 1946 ते 1964 या काळात जे जन्मलेले आहेत, आता बोटावर मोजण्यासारखे असतील समोर, आदरणीय अण्णा आपण त्या पिढीपैकी एक असाल. त्या पिढीला नाव दिले बूमर्स, बेबी बूमर्स असं नाव दिलं. 1946 ते 1964. जे लोक 1965 ते 1980च्या काळात जन्मलेले ती आहे जनरेशन एक्स. जे 1981 ते 1996च्या काळात जन्मलेले ते जनरेशन वाय. जे 1997 ते 2012 या काळात जन्मलेले ते जनरेशन झेड. आणि 2013 नंतर जे जन्मलेत प्रेझेंट आजपर्यंत ही आहे जनरेशन अल्फा. आणि या सगळ्या जनरेशनचा विचार केला तर हे XY जनरेशनची जी लोक आहेत, म्हणजे साधारणपणे 96च्या आधीची, ही इंटरनेट शिवाय पण जगलेली आहेत. आणि ही माणसं आता इंटरनेट सोबत पण जगत आहेत, बरोबर. आता आम्ही आहोत जनरेशन वाय मधले, मी 92 माझी जन्मतारीख. मग आमची पिढी कशी आहे तर ह्या मधल्यामध्ये अशी दोडक्यासारखी, धड इकडची नाही धड तिकडची नाही. म्हणजे आम्ही इंटरनेटच्या सोबतच खरं तर जन्माला यायला हवं होतं, कारण आम्ही जन्माला आल्यानंतर मग इंटरनेट आलं. बरं, 1997 नंतरची ही जेनची पिढी ती इंटरनेट सोबतच जन्माला आली. आम्ही कम्प्युटर वगैरे त्या काळात जन्माला आलो. त्याच्यानंतर ही जेनजी नावाची पिढी आहे, या पिढीनं काय केलं आहे बरं, ही जुनी जी पिढी आहे जनरेशन एक्स वगैरे, या पिढीचं कसं आहे की ब्रँड लॉयल्टी आहे त्यांच्याकडं, प्रामाणिकपणा हा त्यांच्या आयुष्याचा स्थायी भाव आहे. त्यानंतरच्या ज्या 1-2 पिढ्या आहेत जनरेशन वाय, आणि जनरेशन वायमध्ये काय आहे तर तिथं काही ना काहीतरी नवीन शिकण्याची उर्मी आहे, काही ना काहीतरी नव्या दिशेनं काही सापडते का हे शोधण्याची उर्मी आहे. नंतर इंटरनेट सोबत जी जन्माला आलेली पिढी आहे
त्या पिढीचा अटेन्शन स्पॅन कमी आहे, त्यांना जास्त वेळ ऐकत बसायला आवडत नाही. पण तुम्ही जे द्याल ना ते ऑथेंटिक असलं पाहिजे, म्हणजे खरं असलं पाहिजे. तुम्ही जर काहीही बोलाल ना तर ते चुटकीसरशी तुम्हाला पकडतील. ही अशी आजची पिढी आहे. त्यामुळं आज AI जनरेटेड गोष्टी आल्यात ना, रेडिओमध्ये तुम्ही रेडिओ ऐकताना तुम्हाला कळणारं नाही माणूस बोलतंय का मशीन बोलतंय. आता हे गाणं ऐकताना इतकं बरं वाटलं, ज्यावेळी महाराज मंडळी रथी महारथी गात होते इतकं छान वाटलं. पण आजकाल गायनाच्या क्षेत्रात सुद्धा AI जनरेटेड गाणी आहेत. जुन्या गोष्टींना AI जनरेटेड आवाज दिले जातात. बरं, ह्या पिढ्यांच्या आपले काही दिवसांनी असं होणार आहे की सप्तेसुद्धा AI जनरेटेड होतील. म्हणजे काय, कीर्तनकारसुद्धा AI जनरेटेड. कसं काय, मागं छान LED स्क्रीन असेल, त्याच्यावर तो जनरेटेड कीर्तनकार महाराज लोकांना 10 वेळा फोन करायची गरजच नाही. कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात. येताना सगळे विचारतात, बरं जाताना कोणी विचारत नाही पोचलात का म्हणून. तर हे काही दिवसांनी LED, आणि मग ते फक्त तुम्ही प्रॉम्प्ट द्यायचं, म्हणजे माहिती द्यायची. ते कम्प्युटरला पुढं माहिती द्यायची की आज नवरात्रीबद्दल बोला, ते चालू होईन बोलायला. का, सगळं कृत्रिम आहे ना, जगच कृत्रिम आहे. त्यामुळे असा काळ आल्यानंतर मग ही आजची पिढी, त्यानंतर आता 2012 नंतरची जी पिढी आहे ना, आता ही खाली बसलेली आहे, टाळ घेऊन बसली. ही कशासोबत जन्माला आली, कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत जन्माला आलेली आहे. पण या पिढीला सुद्धा जुन्या पिढीशी जुळवून घेण्याची इच्छा जर असेल तर मला वाटतं याचा समन्वय कुठं पाहायला मिळतो, तो एकमेव या व्यासपीठावर. आणि म्हणून हे व्यासपीठ तुमच्या माझ्यासाठी किती पवित्र आहे. मध्यंतरी झीला ज्यावेळी कीर्तन झालं तेव्हा सहज मी बोलून गेले, ज्ञानेश्वरीतली एखादी तरी ओवी तुमची पाठ असेल तर तुम्ही मराठी आहात. गाथेतला एखादा तरी अभंग तोडका मोडका का होईना तुम्हाला येत असेल तर तुम्ही मराठी आहात. आणि छत्रपती शिवरायांचा एखादा तरी गड तुम्ही पाया खालून घातला असेल, सर केला असेल तर तुम्ही मराठी आहात. मग ह्या नव्या पिढीला या सगळ्या गोष्टींशी जुळवून घ्यावं वाटते. फक्त आम्हाला, मी म्हटलं ना मगाशी, ऑथेंटिक जे आहे ते त्यांना देता आलं पाहिजे. बरोबर, तुम्ही जर काहीही बोलत राहाल तर ते यूट्यूबवर तुम्हाला बघत राहतील, तुम्हाला व्ह्यूज मिळतील कीर्तनकारांना, पण ते असे स्क्रोल करत राहतील. लाखोनी व्ह्यूज असतील पण तुम्हाला ऐकणारे नसतील. आणि म्हणून हे ऐकणं जे आहे ते या नव्या पिढीला हवं आहे. नव्या पिढीला हवं ते देण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करतात. त्यासाठी तुम्हा सर्व आयोजकांचे, प्रयोजकांचे मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठाल म्हणून आज आम्हाला देवाकडं काय मागणं मागायचं आहे तर ते अभंगाच्या पहिल्या चरणातून. तुमची दासीचा दास करुणी ठेव, तुमची दासीचा दास करुणी ठेव, तुमची दासीचा दास करुणी ठेव, तुमची तुमची दासीचा दास करुणी ठेव, तुमची दासीचा दास करुणी ठेवा, तुमची दासीचा दास करुणी ठेवा, तुमची दासीचा दास आशीर्वाद द्यावा हाची माझ, आशीर्वाद द्यावा हाची माझ, नवविधा काय बोलिले ते भक्ती, नवविधा काय बोलिले ते भक्ती, नवविधा जोरदार टाळ्या होऊ द्या.
खरं तर येतानाच मी चासला येतानाच विचार करत होते की आज फक्त ऐकायचं काम करायचं आहे आणि इतकं गोड ऐकत असताना असं राहून राहून वाटतं की आता एखादं चाल घ्यावं, पण इकडं काटा पण असा पुढं सरकत असतो. वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही. आत्ताचा सेकंद गेला, त्यानंतरचा 60 सेकंदाचा 1 मिनिट जाणार आहे, तो मागचा गेलेला मिनिट काही पुन्हा बघता येणार नाही. त्यानंतर असेच 60 मिनिटाचा तास असा निघून जाईल. रात्र होईल, उद्याचा सूर्योदय होईल, पुन्हा सूर्यास्त होईल, 7 दिवसांचा आठवडा होईल, 30 दिवसांचा महिना होईल, 12 महिन्यांचं 1 वर्ष होईल, असं 10 वर्षांचं 1 दशक होईल, असं 10 दशकांचं 1 शतक होईल. काळ हा नेहमी पुढेच जाणार आहे, तो कधीही मागं येणार. म्हणून काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचवण्या. त्याच्या चरणी चित्त समर्पित करायचं असेल तर आजच्या काळात मी म्हटलं की चित्त नावाची ही जी भावना आहे ती स्वयंप्रकाशित स्वतःला व्हायचं असेल, स्वची ओळख करून घ्यायची असेल, मी म्हटलं सेटिंग. आणि आता तिसरा मुद्दा आहे सोर्स. तुम्ही स्वतः कसे आहात त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. तुमचा आजार लवकरात लवकर बरा होईल. स्वतःमध्ये जर बरं होण्याची उर्मी असेल, स्वतःमध्ये बरं होण्यासाठीचा आत्मविश्वास असेल तर लवकर बरे व्हाल. आणि म्हणून आजच्या काळामध्ये हा स्वचा शोध घ्यायचा असेल तर कधी ना कधीतरी भजनात 2 मिनिटं का होईना, 10 मिनिटं का होईना जाऊन बसलं पाहिजे. स्वतःचा शोध निश्चितपणे घेता येईल. सेटिंग आणि सोर्स झाल्यानंतर शेवटी आम्हाला कळेल की आम्हा सर्वांसाठी हा रस्ता सोपा व्हावा. याकरता रामायणाचा विचार केला तर रावणानं सीतेला पळवून नेलं. त्याच्यानंतर रामायणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर महाभारताचा विचार केला तर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, तिनं देवाचा धावा केला आणि त्याच्यानंतर मग कुरुक्षेत्रावर नरयज्ञ झाला. म्हणजे काही ना काहीतरी थोडंसं वाईट होऊन गेलं आहे, त्याच्यानंतर मग रामायण आणि महाभारत घडले असं मी म्हणतो. पण अशा महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, अशा देशात आम्ही राहतो की काही वाईट होऊच नाही याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवभारत उभं राहिलं. हा पॉझिटिव्ह विचार त्यामागे आहे. ज्यावेळी द्रौपदीनं देवाचा धावा केला, कसा कोठे गुंतला, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सकेया लावियेरा, वेळ का सकेया द्वारकेच्या राया, तिनं धावा केला.